दरम्यान आपण पाहतोय अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडतायत दिल्लीमध्ये। आत्ताच काही वेळापूर्वी पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लष्करी कारवाईसाठी लष्कर पूर्णतः आमचा लष्करावर विश्वास आहे आणि लष्करानं कधी कारवाई सुरू करावी हे लष्करानं ठरवावं अशा स्वरूपाचे आदेश पंतप्रधानांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान इथं राजकारण मात्र या हल्ल्यावरून रंगलेलं आहे। पहलगाम हल्ल्यावरून राजकारण आता शिगेला पोहोचलंय। काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या ट्विटर वॉर सुरू झालंय। काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक आक्षेपार्ह फोटो ट्विट करण्यात आलाय, ज्यामध्ये पंतप्रधानांचं डोकं, हात आणि पाय गायब असल्याचं दाखवलंय। यावर भाजपनं काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेस कोणाच्या पाठीशी उभी आहे, भारताच्या की पाकिस्तानच्या, असं ट्विट करत भाजपनं काँग्रेसला सवाल सुद्धा केलाय। मोदींचा हात पाय आणि धड नसलेला एक काल्पनिक फोटो काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेला आहे। जिम्मेदारी के समय गायब असं लिहित पोस्ट शेअर करण्यात आली आणि त्यावर भाजपमधून सकाळपासूनच तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून हा मुद्दा किंवा ही बातमी अधिक सविस्तर समजावून घेऊयात आणि त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत। बातमी काय आहे तर पंतप्रधान मोदींचा हात पाय आणि धड नसलेला एक काल्पनिक फोटो काँग्रेसकडून एक्सवर शेअर करण्यात आलाय। काँग्रेसनं मोदींचं पोस्टर शेअर करताना लिहिलंय की जिम्मेदारी के समय गायब। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींना टार्गेट केलं जातंय आणि मोदींचं हे वादग्रस्त पोस्टर शेअर करण्यात आलंय। काँग्रेसचं पोस्टर म्हणजे सर तन से जुदा ही कल्पना असल्याची भाजपनं त्यावर टीका केलेली आहे। काँग्रेस पाकिस्तानकडून ऑर्डर घेत असल्याची ही भाजपची टीका आहे। मुस्लिम मतं मिळवण्यासाठीच काँग्रेसनं हे पोस्टर रिलीज केल्याचा भाजपचा आरोप आहे। पंतप्रधानांचं असं धड, हात पाय नसलेलं पोस्टर शेअर करणं वादात सापडलेलं आहे आणि ही ती सविस्तर बातमी आहे। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत। पाठकजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। आणि काँग्रेस प्रवक्ते बालाजी गाडे हे आपल्याला या चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडणार आहेत। सर्वप्रथम मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना, गाडेंना प्रश्न विचारू इच्छितो की ज्या पद्धतीनं पंतप्रधानांचं हे पोस्टर शेअर करण्यात आलेलं आहे, एकतर जी सिच्युएशन सध्या परिस्थिती आहे अशात सरकारसोबत आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे अशी भूमिका घेण्याऐवजी थेट अशा स्वरूपाची राजकीय टीका करणं हे योग्य आहे का? नाही, याच्यामध्ये ज्या दिवशी काँग्रेस पक्षानं हा हल्ला झाल्याच्या नंतर काँग्रेस पक्ष सर्वतोपरी सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भानं जी कुठली भूमिका घेईल त्यांच्यासोबत निर्विवादपणे आम्ही भक्कमपणे सरकारच्या पाठीमागे उभे असू। ही भूमिका देशाचे नेते आणि सीडब्ल्यूसीनं जी अधिकृतरित्या मांडलेली आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे। आता यामध्ये जो विषय असा आहे की हे जे ट्विट काँग्रेस पक्षाकडनं आमच्याकडनं करण्यात आलेलं आहे की जिम्मेदारी के समय गायब। आज देशामध्ये इतक्या घटना घडामोडी घडत असताना देशाचे पंतप्रधान नेमके कुठे आहेत? देशातल्या 140 कोटी जनतेला आश्वस्त करण्यासाठी पंतप्रधान का दिसत नाहीयेत? आज राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, पंतप्रधान गायब आहेत। शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय, पंतप्रधान गायब आहे। पाकिस्तान डोळे वाचून बघतोय, लोकांना घरात घुसून मारतोय, त्या ठिकाणावरती जी सुरक्षा आहे ती यंत्रणा ब्रीच होतीये। 200 किलोमीटर आतमध्ये अतिरेक येत आहेत, पंतप्रधान गायब आहेत। त्याचबरोबर देशामध्ये 2014 पासून 2025 पर्यंत शेकडो सैनिक शस्त्रसंधीचं हजारो वेळा पाकिस्ताननं उल्लंघन केलं आणि भारतीय सैनिकांना, जवानांना मारलं। त्याच्यात अनेक जवान शहीद झाले। देशाचे पंतप्रधान गायब आहेत। त्याचबरोबर बेरोजगारी असेल, महागाई असेल, महिला सुरक्षेचा प्रश्न असेल, अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न असेल, असे असंख्य मुद्दे देशामध्ये घडत असताना गेल्या 11 वर्षापासून देशाचे पंतप्रधान कुठे आहेत? ते गायब आहेत। ते जिम्मेदारीपासून पळण्याचा आणि देशामध्ये फक्त धार्मिक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून देश संकटात आहे, पण देशाचे पंतप्रधान जिम्मेदारीपासून पळत गायब आहेत। हीच भूमिका आम्ही मांडलेली आहे। पण गाडेजी, मला हे सांगा, आता पंतप्रधानांची एक उच्चस्तरीय बैठक झाली ज्यामध्ये संरक्षण मंत्री होते, परराष्ट्र मंत्री होते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि काही वरिष्ठ अधिकारी होते। बॅक टू बॅक त्यांच्या बैठका सुरू आहेत। आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्याकडे पोहोचलेले आहेत। अशा वेळेला तुम्ही असं म्हणताय की पंतप्रधान गायब आहेत, म्हणजे पंतप्रधानांनी आता या सिच्युएशनला काय केलं पाहिजे असं तुम्हाला अपेक्षित आहे? अगदी मला मुद्द्यावरती असं यायचंय की देशामधील 200 किलोमीटर आतमध्ये अतिरेकी येतात। आता त्यानंतर जो मुद्दा पुढे आला की पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढावं, तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये
अवैधरित्या राहणाऱ्या असंख्य पाकिस्तानी नागरिकांची संख्या सापडून येते. ते बैठका घेत आहेत, ते त्यांचं कर्तव्य आहे, ते कर्तव्य करतायत. पण हे अतिरेकी घुसलेच का? देशाची सुरक्षा यंत्रणा काय करते, देशाची गुप्तचर यंत्रणा काय करते, यामध्ये देशाचं गृह खातं, परराष्ट्र खातं असेल, हे नेमकं काय करतंय? याचा अर्थ भारतासारखी देशातली सगळ्यात मोठी लोकशाही ही अशी कोणीतरी माणसं यावीत आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी मारून जावं, इतके तकलादू आपण आहोत का? एकीकडे आपण विश्वगुरु म्हणून घ्यायचं आणि दुसरीकडे सर्वसामान्य माणसाला अतिरोखे घरात घुसून गोळ्या मारतायत. त्यामुळे आमचं म्हणणं तेच आहे की पंतप्रधान स्वतः जिम्मेदारीपासून पळत आहेत. आज असंख्य प्रश्न येत आहे, एकाच प्रश्नाच्या अनुषंगानं नाहीये. बेरोजगारीचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न या देशामध्ये आवासून उभा आहे. बेरोजगारी संपायला तयार नाहीये. महिलांवरती राजरोस पद्धतीनं अत्याचार केला जात आहेत. कुठे आहेत पंतप्रधान देशाचे? कोणत्या पद्धतीनं? एवढा मोठा पहलगामचा हल्ला झाला, देशातील जनतेला त्यांनी संबोधित केलं का? बैठका घेतायत, त्याच्यामध्ये काय? ते देशात ते त्यांचं कर्तव्य करतायत, ते त्या ठिकाणावरती त्यासाठीच बसलेले आहेत. पण इतकं सगळं घडत असताना देशातील जनतेला देशाचा प्रमुख म्हणून किती वेळा त्यांनी आश्वस्त केलं, किती वेळा त्यांनी भूमिका मांडल्या, किंवा कोणत्या तोडगे त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, महिला सुरक्षा, बेरोजगारी, रोजगार सुरक्षा यावरती किती वेळा काढले? हा प्रश्न काँग्रेस पक्षाला या ठिकाणावरती विचारायचा आहे. विश्वास पाठकजी, तुम्ही गाड्यांचे म्हणजे काँग्रेसच्या प्रवक्त्यांचे सगळे मुद्दे ऐकलेले आहेत, त्यावर तुमचं उत्तर अपेक्षित आहे. खरं तर मला यांच्या एकही गोष्टीला उत्तर द्यायचं नाही आहे. मी माझी बाजू मांडतो. 26 तारखेला सर्वदलीय बैठक जेव्हा दिल्लीला झाली तेव्हा काँग्रेसने भूमिका अशी मांडली की आम्ही भारत सरकारच्या सोबत आहोत या युद्धाच्या परिस्थितीमध्ये. तेव्हा असं वाटलं होतं की काँग्रेस खरोखरच एक मॅच्युअर्ड भूमिकेमध्ये आलेली आहे. मात्र त्यांच्यानंतरचं जे वर्तन आहे त्याच्यावर असं दिसतंय की त्यांचे खायचे दात वेगळे आहे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. मग त्यांचे जयराम असो, वडेट्टीवारांचं स्टेटमेंट असो, किंवा या सगळ्याच यांच्या काँग्रेसचे नेते किंवा कर्नाटकचे मुख्यमंत्री असो, ज्या प्रकारचे ते दिवाळखोरीचं वक्तव्य करतात आहे त्याच्यावर आपण न बोललेलं बरं, इग्नोर केलेलंच बरं. भारत देश सध्या एका संकटाच्या परिस्थितीत जात आहे. आपलं नेतृत्व आणि तिन्ही दलांचे जे प्रमुख आहेत सैन्याचे, ते ज्या प्रकारे स्थिती हँडल करतात आहे, मला असं वाटतं आपण तिकडे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. आपण काय करतोय तर सर्वप्रथम आपण त्यांचं म्हणजे म्हणतात की दुखरी नस, त्यांचं आपण सिंधूचं पाणी बंद केलेलं आहे. त्या इम्पॅक्टला वेळ लागणार आहे, पण फक्त त्या कल्पनेनेच पाकिस्तान हादरलेलं आहे की आता आमचं पुढं कसं होईल. पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आले होते शॉर्ट टर्म, त्या सगळ्यांना आपण हुसकावून लावलेलं आहे. त्याच्यानंतर पहलगामला जे काही दहशतवादी आलेले होते त्यांना हुसकून मारण्याचा कार्यक्रम सुरू झालाय. त्यांचे घर उद्ध्वस्त करताय. त्यामुळे ऑल आउट सर्व प्रकारे आपण ऍक्शन घेत आहे. ते करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सगळे देश आपल्याला कसा सपोर्ट करतील या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आताच तुम्ही दाखवलं की तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आणि प्रधानमंत्री यांची बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय देखील दिलेला आहे की तुम्हाला ज्या प्रकारे युद्ध लढायचं तसं लढा. आता मला सांगा की 24 तारखेला हा हल्ला झाला म्हणजे लागलीच 25 तारखेला आपण बंदुकी घेऊन युद्ध सुरू करू शकत नसतो. स्ट्रॅटेजीचा भाग असतो. अगदी स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण व्यवस्थित पुढे चाललेलो आहे. आज हे करताना आपल्याला पाकिस्तानला फक्त भारताच्या बॉर्डरवरच लढायचं आहे. भारताला पाकिस्तानची बॉर्डर आहे, चीनची भव्य बॉर्डर आहे, बांगलादेशची बॉर्डर आहे. त्यामुळे सर्व दृष्टीने नौदल असो, सेनादल असो, वायुदल असो, सर्वांना आपण एकत्रितरित्या मार्शल करतोय. मला असं वाटतं की या घडीमध्ये काँग्रेस सारख्या जे दिवाळखोर बोलणं आहे म्हणजे त्यांच्या प्रवक्त्यामधनं देखील तेच गोष्टी दिसतात आहे. या नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा या देशातल्या जनतेने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे आता या फालतू गोष्टीमध्ये जाऊ नका. प्रधानमंत्री काय आता राहुल गांधींसारखी पदयात्रा काढणं अपेक्षित आहे, ते त्यांचं काम करतात आहे. आणि पाकिस्तान पूर्णपणे आज घाबरलेला आहे. मला असं वाटतं की भारतातला प्रत्येक नागरिक आज देशाच्या आपल्या सैन्याच्या उपस्थित झालं पाहिजे. गाडेजी पाठक यांना मुद्दे मांडू द्या, त्यानंतर तुमच्या मुद्दे मांडायला मी तुम्हाला वेळ देतो. त्यापूर्वी त्यांना तोंड सांभाळून बोला म्हणावं. दिवाळखोरी वगैरे ऐका त्याच्यात ऐका तुम्ही त्यांना तुम्हाला मी पूर्ण वेळ देतो. सध्या पाठकजी बोलतात, त्यांना एकदा त्यांचे मुद्दे पूर्ण करू द्या, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. इंटरप्ट करणार नाही, फक्त त्यांना सांगा की शब्द जपून वापरा. दिवाळखोर त्यांचा पक्ष आहे, ते स्वतः असतील किंवा त्यांच्या पक्षाचे. गाडेजी, दिवाळखोरी हा शब्द संसदीय शब्द आहे, यामध्ये काही असंसदीय नाहीये. त्यामुळे तुम्ही त्यांचे मुद्दे ऐका, त्यावर तुम्ही प्रतिवाद करा. ठीक आहे पाठकजी. बघा, आम्ही परत सांगतो, काँग्रेस नेत्यांची जी दिवाळखोरी तीच त्यांच्या प्रवक्त्यांच्या शब्दात देखील दिसतं.
आज इतका सिरियस विषय सुरू असताना तुम्हाला या डिबेटवर चर्चा करता येत नाही? तुम्ही महागाईचे मुद्दे आणि कोणते वेगवेगळे मुद्दे 10-11 वर्षाचे कोणत्या मुद्द्यांवर चालले तुम्ही? आज या सरकारने सिक्युरिटीमध्ये लॅप्सेस झाले हे स्वीकारलं. आता लॅप्सेस काय झालं आपल्याला हे माहित आहे. 20 तारखेनंतर खरं तर हा प्रतिबंधित क्षेत्र होतं, मात्र लोकल तिथलं गव्हर्नमेंट आणि मिलिटरी याच्यामधलं कम्युनिकेशन न झाल्यामुळे या गोष्टी झालेल्या आहे. मात्र या गोष्टी काढण्याची वेळ आहे का? काँग्रेस हा एक जबाबदार पक्ष जर असेल तर त्यांनी नीट व्यवस्थित बोलायला हवं. आपण टीव्हीच्या चर्चेवर देखील सिरियसली बोलायला हवं. भारत देश पाकिस्तानला कसा हँडल करतोय, पाकिस्तानवर आपण कसा निर्णायक विजय मिळवणार आहे, या दृष्टीने जर चर्चा केली तर ती चर्चा देखील तुमचे दर्शक ऐकतील. गाडेजी, मुद्दा हा आहे, तुम्ही आता जो मुद्दा मांडत होतात की त्यात तुम्ही असा एक उल्लेख केला की हे सगळं सुरू असताना पंतप्रधान कुठे आहेत? आता जसं स्ट्रॅटेजिकली काही निर्णय घ्यावे लागतात, आत्ताची जी परिस्थिती आहे ती पाहता कोणत्याही अविचारानं चालणं परवडणार नाही आहे. त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजिकली काही गोष्टी मूव्ह कराव्या लागतात आणि तशाच स्वरूपाच्या हालचाली सुरू आहेत. अशा वेळेला तुमचा आक्षेप नेमका काय? म्हणजे पंतप्रधानांनी आता कसं वागलं पाहिजे या घडीला, अशी तुमची अपेक्षा आहे? नाही, मुळात सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की देशावरती एवढा मोठा हल्ला झाल्याच्या नंतर देशाच्या पंतप्रधानांनी जबाबदार देशाच्या पदावरती, संविधानिक पदावरती बसलेले आहेत, लोकांच्या समोर आलं पाहिजे, लोकांना त्याची उत्तरं दिली पाहिजे. आणि आता जे भाजपचे प्रवक्ते म्हणाले की एका सिरियस मुद्द्यावरती आम्ही काम करतोय, आमचं तेच म्हणणं आहे की देशात असंख्य सिरियस मुद्दे आहेत, त्यावरती काम करा. ते सोडून देऊन नको त्या मुद्द्यावरती काम करणं, नको त्या मुद्द्यावरती वाचाळवीरांची पूर्ण एक टोळी तयार करून त्यामध्ये देशाला वादाच्या भूमिकेवरती उभं करणं आणि देश आर्थिक असेल त्याचबरोबर देश सगळ्या बाजूनं हा खोकला करण्याचं काम गेल्या 10 वर्षामध्ये झालंय. आता ते म्हणाले की आत्ताचा विषय नाहीये. मला आदरणीय मला सांगायचं की 2014 पासून ते 2025 पर्यंत असंख्य वेळा शस्त्रसंधी झाली. म्हणजे याचा अर्थ जसं भाजपच्या प्रवक्त्यांनी आता स्वीकारलं की आमची चूक झाली, ठीक आहे, तुम्ही चूक झाली मान्य करताय, मग शस्त्रसंधी सातत्यानं पाकिस्तान 2014 पासून करतंय आणि मग तुम्ही 2014 पासून सुरक्षा व्यवस्थेकडे चुकताय असं तुमचं म्हणणं आहे का? ते सुद्धा तुम्ही मान्य करताय का? चीनचा उल्लेख त्यांनी केला. चीनमध्ये बोलायचं असेल तर गलवान खोरे असेल, त्यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले. पँगाँग त्सो मध्ये अनेक शहीद झाले. त्या पँगाँग त्सो मध्ये सुद्धा चायना त्या ठिकाणावरती घुसखोरी करतोय. फिंगर 4 आणि फिंगर 8 या ठिकाणावरती सुद्धा चायनानं घुसखोरी केलेली आहे. त्याचबरोबर डेप्सॉंग मैदानामध्ये असेल किंवा अरुणाचल प्रदेश येथील लोंगजू या ठिकाणावरती सुद्धा चायना सुद्धा तिकडून घुसतोय. इकडनं पाकिस्तान डोळे वाचून घरात घुसून मारायला लागले. आमचं हेच म्हणणं आहे की केंद्रीय सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करते, तुमचं सुरक्षा यंत्रणेवरती लक्ष आहे का नाही? आणि देशाचे पंतप्रधान म्हणून देशात वादंग निर्माण करू न पाहता देशाला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पद्धतीनं सुरक्षित करण्याचं, देशाला सर्वांगीण पद्धतीनं पुढे नेण्याचं काम हे पंतप्रधानांचं असतं. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की आम्हाला काय अपेक्षित आहे, तर आम्हाला हेच अपेक्षित आहे की देश आंतरबाह्य शांत राहावा आणि देश आंतरबाह्य सुरक्षित राहावा सर्व पातळ्यांवरती. आणि ते होताना गेल्या 10-12 वर्षामध्ये दिसत नाहीये. आणि ज्या पद्धतीनं आता भाजपच्या प्रवक्त्यांनी स्वतः मान्य केलं की सर्व पक्षीय बैठकीमध्ये काँग्रेसनं स्वतः सांगितलं की देश युद्धाच्या पातळीवरती उभा आहे आणि त्या ठिकाणावरती आम्ही देश म्हणून या देशाच्या सोबत आहोत. यामध्ये आमची कुठली भूमिका आम्ही बदललेली, आम्ही सोबत आहोत. आणि हे जे पोस्टर आज आम्ही ट्विट केलेलं आहे ते हेच आहे की तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. तुमचं असं म्हणणं आहे की शॉर्ट टर्म ज्या उपाययोजना आहेत त्या तर करतातच आहे पंतप्रधान, पण सुरक्षेच्या दृष्टीनं लॉंग टर्म उपाययोजना होण्याची गरज आहे. विश्वास पाठकजी, हा मुद्दा आहे की आतापर्यंत गेल्या 12-13 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने गाडीजी तुमचा मुद्दा माझा वेळ संपतो, मी फक्त पाठकांकडे एक शेवटच्या कमेंटसाठी जाणार आहे. तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की शॉर्ट टर्म किंवा दीर्घकालीन उपाययोजना या सुरक्षेसंदर्भात काय केल्या पाहिजेत ती अपेक्षा तुमची आहे पाठकजी? दुसरीकडे नेत आहे. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. 2014 पासून मोदीजी प्रधानमंत्री आल्यापासून गाडेजी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मी तुमचा एकदा मुद्दा सांगतो. तुमचं असं म्हणणं आहे की आता तत्कालीन ज्या करण्याच्या गोष्टी आहेत ते पंतप्रधान करत आहेत, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने गेल्या 10-12 वर्षात ज्या काही लॅप्सेस झालेल्या आहेत त्यावर पंतप्रधान काय करतात, हाच तुमचा मुद्दा आहे ना? त्यावरच मी त्यांना उत्तर विचारतोय. पाठकजी, 2014 पासून नरेंद्र मोदीजी आल्यापासून यांनी आपल्या लष्कराचं मनोबल वाढवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. 1 रँक 1 पेन्शन सारखा मुद्दा त्यांनी जो पेंडिंग होता तो त्यांनी पूर्ण केला. आज तुम्ही चायनाची बॉर्डर असो, पाकिस्तानची बॉर्डर असो, ज्या प्रकारे आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलाय, आपण विदिन मिनिट्स
आपण बॉर्डर पर्यंत जाऊ शकू अशी परिस्थिती आहे. आपलं शस्त्र जे आहेत आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपण पुलवामा सारखे जे अटॅक केले, नंतर ज्याला म्हणतो आपण ते हे केले सगळे, या सगळ्या गोष्टी मोदीजीच्या काळातच झालेल्या आहे. सर्जिकल स्ट्राईक याच काळात झालेल्या. पाकिस्तानच्या लष्करामध्ये ज्या प्रकारे मनोबल आहे, तिथले तुम्ही जर भाषण आहे का, पाकिस्तानच्या तिथल्या लष्कराचं मनोबल आज अतिशय कमी झालेलं आहे. त्यांना माहित आहे की आपण अशा देशाकडनं मार खाणार आहे ज्याचं नेतृत्व सशक्त आहे. 140 जनता त्यांच्यासोबत, 140 कोटी जनता त्यांच्यासोबत आहे. तिन्ही लष्कर प्रमुख तयार झाले आहे. स्ट्रॅटेजिक फ्रंटवर आपण पूर्णपणे सफल होतोय. मला असं वाटतं की हे युद्ध आता लवकरच सुरू होईल, ते स्ट्रॅटेजिकल राहील, याच्यामध्ये नरसंहार कमीत कमी होईल अशा प्रकारचं युद्ध राहील. म्हणून हे फार जबाबदारीने आपले डोवालजी असो, शिवशंकर असो, राजनाथ सिंग असो, हे सर्व एकत्रितरित्या काम करतायत. मला असं वाटतं की भारतीय आपण एक योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल असं तुमचं म्हणणं आहे. एक शेवटचा छोटासा प्रश्न आहे, मला माझी वेळ संपते. एक छोटासा प्रश्न आहे की तुम्ही काँग्रेसच्या या भूमिकेला प्रत्युत्तर दिलेलं भाजपनं, पण प्रत्युत्तर देताना आयटी सेलचे भाजपचे प्रमुख अमित मालवीय असं म्हणाले की सर तनसे जुदा, म्हणजे एकीकडे काँग्रेससारखा पक्ष जो तुमचा विरोधक आहे, राजकीय स्पर्धक आहे, अशा पक्षाशी थेट दहशतवाद्यांची तुलना, हे तरी तुम्हाला योग्य वाटतंय का? नाही, तुम्ही थोडासा अभ्यास करा. चौधरी नावाचे पाकिस्तानमधले नेते, त्यांनी सर तनसे जुदा असं म्हटलं आणि लागलीच काँग्रेसने हे पोस्टर टाकलं. ही त्याची पार्श्वभूमी आहे आणि म्हणून हे वार सुरू झालेला आहे. नाही, ती तुमच्या, ऐका ना, तुम्ही कशा पद्धतीनं भाजप विचार करतेय त्यामधनं तुमचं ते आलेलं आहे. तुमच्याकडं करण्यासारखं काही नाहीये. ते आम्ही मोदीजी गायब आहेत आणि मोदीजींचा ड्रेस आहे असं आमचं म्हणणं आहे. पण तुम्हाला फक्त चौधरी नावाचे भांडणं असंच दिसतं पाकिस्तान. त्यामुळं तुमची एक लक्षात घ्या, नाही पाकिस्तानमध्ये अधिक काय घडतं याचा तुम्हालाच अधिक दिसत आहे. नाही काँग्रेसची दिवाळखोरी. अगदी गाडेजी, पाठकजी, माझा वेळ संपतोय. दोघांचेही या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे दोघांचे मुद्दे लक्षात आलेले. मात्र आत्ताची घडी आहे किंवा वेळ आहे ती सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शत्रू राष्ट्राला उत्तर देण्याची वेळ आहे आणि त्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्न करते. इतरही राजकीय पक्षांकडनं सहकार्याची अपेक्षा केंद्र सरकारने केलेली आहे. खरं तर सगळ्या पक्षांनीच केंद्र सरकारला प्रतिहल्ला किंवा प्रत्युत्तर देण्यासंदर्भात जी काही त्यांची भूमिका असेल त्याला आपला पाठिंबा असेल अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे. तरी सुद्धा या मुद्द्यावरून राजकारण होणं हे खरंच दुर्दैवी आहे. त्यामुळे किमान या काळात तरी सर्व पक्षीयांनी भान बाळगणं गरजेचं आहे. या बुलेटिनमध्ये इतकंच. मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत रहा NDTV मराठी.